त्याकडे भेट दिलेली आहे. काय बोलणं झालं वहिनीचं? वहिनींचं असं म्हणणं आहे की त्या शेवटपर्यंत माझ्याबरोबर आहेत. जसे माझे मिस्टर शेवटपर्यंत दादांबरोबर होते, त्यांनी कधीच दादांना अंतर दिलं नाही किंवा दादांनी पण त्यांना कधीच अंतर दिलं नाही. त्याचप्रमाणे वहिनीसुद्धा माझ्याबरोबर आयुष्यभर राहणार आहे. माझ्या मुलांकडे, माझ्या संपूर्ण कुटुंबाकडे त्यांचं लक्ष राहील आणि आता आमचं नातं घरच्यासारखं आहे असं त्यांचं म्हणणं. तुमच्यावर आणि वहिनींवर दोन्ही कुटुंबांवर एकसारखं दुःख कोसळलेलं होतं, तरी देखील सुनेत्रा पवार या निर्भक्तपणे तुमच्या घरापर्यंत पोहोचल्या. काय वाटतं? त्यांचं आणि माझं दुःख एकसारखं आहे. माझं सर्वस्व गेलंय तसं त्यांचं सुद्धा गेलंय, तरी त्या उभ्या आहेत. माझ्या डोक्यावरती हात ठेवलाय त्यांनी, माझ्या घरावरती हात ठेवलाय. विसरू नाही शकत त्यांचे उपकार, हे माझ्याबरोबर आयुष्यभर राहतील. त्याकडे भेट दिलेली आहे. काय बोलणं झालं वहिनीचं? वहिनींचं असं म्हणणं आहे की त्या शेवटपर्यंत माझ्याबरोबर आहेत. जसे माझे मिस्टर शेवटपर्यंत दादांबरोबर होते, त्यांनी कधीच दादांना अंतर दिलं नाही किंवा दादांनी पण त्यांना कधीच अंतर दिलं नाही. त्याचप्रमाणे वहिनीसुद्धा माझ्याबरोबर आयुष्यभर राहणार आहे. माझ्या मुलांकडे, माझ्या संपूर्ण कुटुंबाकडे त्यांचं लक्ष राहील आणि आता आमचं नातं घरच्यासारखं आहे असं त्यांचं म्हणणं. तुमच्यावर आणि वहिनींवर दोन्ही कुटुंबांवर एकसारखं दुःख कोसळलेलं होतं, तरी देखील सुनेत्रा पवार या निर्भक्तपणे तुमच्या घरापर्यंत पोहोचल्या. काय वाटतं? त्यांचं आणि माझं दुःख एकसारखं आहे. माझं सर्वस्व गेलंय तसं त्यांचं सुद्धा गेलंय, तरी त्या उभ्या आहेत. माझ्या डोक्यावरती हात ठेवलाय त्यांनी, माझ्या घरावरती हात ठेवलाय. विसरू नाही शकत त्यांचे उपकार, हे माझ्याबरोबर आयुष्यभर राहतील.